27 आल्या होत्या. त्यामुळे आता या 3 ओव्हर्स आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. चला बामणसुरे संघ आपल्याला विनंती करतोय बॅटर पाठवा मैदानावरती. चला मॅच चालू करून घ्या. 3 षटकांची मॅच आणि ही 3 षटकांची मॅच आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील आपण पाहतोय. या जिराड गावचे रील स्टार सन्माननीय भव्य सूद यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मॅच कडे नक्कीच आपण वळणार आहोत. 2 ऑफिशियल अंपायर्स आपण मैदानावरती पाहतोय, राजेश पाटील आणि विनोद पाटील. विनोद पाटील यांचं पॅनल आपण पाहतोय आणि हे पॅनल अगदी त्यांनी जपलंय कारण 3 महत्वाचे पंच आपण पाहतोय. मागच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अर्थातच गावदेवी जिराड यानं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जेपी पॅनल आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याही जेपी पॅनलला सहभागी असणारे विनोद पाटील यांना आपण पाहतो. यानंतर होणारा सामना जो आहे नांदाईदेवी नांदाईपाडा आणि दिलदार बागदंडा या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना खेळवला जाईल. त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना. दिलदार बागदंडा हा संघ इथे उपस्थित आहे. भावेश केळसकर यांचं सुद्धा स्वागत आहे आणि त्यानंतर विनंती असेल नांदाईदेवी नांदाईपाडा संघाला की आपण सुद्धा इथे उपस्थित राहायचं. सामने आपण लाईव्ह खेळवतोय tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होत आहे. ऋषिकेश पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल डाऊन दी लेग टाकलंय. चेंडूला मात्र आडव्या बॅटने ठोकलंय सरळ सीमारेषा पार. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटमधून येणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच मॅच मध्ये अगदी 13 बॉल मध्ये या दोन्ही बॅटरने सामना फिनिश केला होता. आता सुद्धा आपण पाहतोय चांगली बॅटिंग इकडे मात्र अनुष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. केतन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे परंतु अनुष सांगतोय माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे. पहिल्या बॉलवरती किंबहुना त्याच वेळेला समोरच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण करणं हे मला माहित आहे आणि ते कसं करायचं हे त्याने पहिल्या बॉलवरती दाखवून दिलंय. चौकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. ऋषिकेशवरती आक्रमण झालंय. दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र समोर मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळलाय परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल या बॉलवरती आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज वाचलाय म्हणावं लागेल. आता इथे ही विकेट आहे ना ती खूप महत्वाची होती बामणसुरी या संघासाठी आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ती विकेट आता थांबवली आहे, वाचवली आहे कारण विकेट किपर कडे फेकलेला हा बॉल अगदी थोडासा वाईड होता. हा थ्रो वाईड होता आणि त्याचमुळे इथे बॅटर वाचला. 5 धावा धावफलकावरती लागल्या. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. रितेशने पहिल्याच मॅच मध्ये ऋषिकेशने 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 बॉल मागे 5 आल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर सिंगल अशा 5 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती केतन आहे. लेफ्ट हँडर बॅटरसाठी 2 महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. अर्थातच 38 सर्कलच्या बाहेर. या बॉलचा बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पलटोय आणि त्याच वेळेला आपण पाहतोय इथे
दुसरी धाव सुद्धा पुन्हा एकदा कंप्लीट करत असताना बॅटर स्ट्राईक एंड वरती वाचला. थ्रो सुद्धा चांगला होता, परंतु आदित्य चुका करतोय आणि त्या चुकांचा फायदा यावेळी आपण जर पाहिला ना तर बॅटिंग करणारा संघ बामणसुरे हा संघ नक्की उचलतो. एका बाजूला गावदेवी झिराट, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे हा संघ आहे. म्हणजेच गावदेवीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत आणि ज्याचं कर्तृत्व चांगलं त्याला यश नक्की मिळेल. या बळचा चेंडू हवेत ठोकलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एकदा चुकी 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 आणि चुकी. या चुका महत्वाच्या नाहीयेत, किंबहुना त्याच वेळेला या चुका आपण जर पाहिलं तर तुम्हाला पराभवाच्या छायेत नेणाऱ्या सुद्धा ठरतील. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही लेफ्ट हँडर बॅटरला जीवदान देऊच नका. कारण ज्या वेळी तुम्ही लेफ्ट हँडर बॅटरला नॉन स्ट्राईक एंड वरती विनंती असेल तिसरी धाव कंप्लीट झाली आहे का, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का हे चेक करायचं आहे. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आता येथे चेक केलं जाईल. ही दुसरी धाव नॉन स्ट्राईक एंड वरती शॉर्ट आहे, तर मग आता पंचांनी सांगितलंय ठीक आहे. तर मग या इथे 3 धावल्यात, म्हणजे आता 2च भेटतील इथे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती झेल, तिथे सिंगल, तिसऱ्या बॉलवरती रनआउट स्वरूपात बॅटर बाद झाला असता, तिथे 2 आल्या. त्याच वेळेला चौथ्या बॉलवरती सुद्धा कॅच आउट स्वरूपात बॅटर बाद झाला असता, तिथे झेल सुटला. रनआउट स्वरूपात बॅटरचा बाद झाला असता, तिथे रनआउट सुटला. आणि आता त्याच वेळेला आपण पाहतोय एक शॉर्ट रन सुद्धा आता धावफलकावरती कमी केली जाते. 2च मिळतील. 2च्या सहाय्याने धावसंख्या 9च्या घरात पोहोचली. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल अगदी बॅटला हुलकावणी देऊन सरळ विकेट किपर रितेशच्या दस्तान्यामध्ये चाललाय. डॉट बॉल. हे अनेक वेळा घडलं असतं रितेशच्या ऋषिकेश यांच्या षटकामध्ये, परंतु तिथे चुका झाल्यात. जर क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर गोलंदाज नेहमी चुका करत असताना पाहायला मिळतो आणि त्या चुका झाल्यात. यावेळचा बॉल कनेक्शन इथे चांगला आहे. जसा बॅटवरती बॉल लागला स्वीट साऊंड आणि त्यानंतर बॉल आपण पाहतोय वाईडिश कौ कॉर्नरच्या डोक्यावरतून चाललाय सरळ षटकार. सिंगल, एक डॉट आणि त्यानंतर त्याच डॉट नंतर आलेला षटकार धावसंख्या 15 वरती नेऊन ठेवते. चांगली धावसंख्या बनवली आहे यावेळी गावदेवी बामणसुरे या संघाने. केतन आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्याच्यासाठी बॅटर अनुष, हे दोन्ही बॅटर अगदी चांगले खेळतात. अनुषने आतापर्यंत 2 मोठे फटके मारलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्याच वेळेला पहिल्या षटकाचा शेवट गोड करणारा षटकार. तब्बल 15 आल्यात. ओव्हर नंबर सेकंड हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आदित्य खेडेकर यांना मार्गस्थ केलं जात आहे. गावदेवी झिराटचा हरदिन फरदिन म्हणून ज्याला ओळखलं जातं, आदित्यच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. आता प्रथमेश नाहीये, कारण मागच्या मॅच मध्ये प्रथमेशने खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या, त्यामुळे आता निर्णय बदलला. आदित्यच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. पहिल्या मॅच मध्ये 1 विकेट घेत असताना 3 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं होतं. या षटकातील पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे पोहोचू शकलेला नाहीये. आणि आता याही वेळेला रनआउट स्वरूपात फलंदाज अनुष याला मात्र परतावा लागेल. ही चुकी का केली हा प्रश्नचिन्ह सुद्धा आता पडेल. डीजे
डीप फाईन लेग या दोन्ही क्षेत्रांमधून हा बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर गेला. अगदी चेंडू टाकल्यानंतर आदित्यने एक उच्चार जरूर केला, परंतु त्याच वेळेला बॅटर केतनने सांगून दिले तिकडे की माझ्याकडे सुद्धा ती क्षमता. लेफ्ट हँडर बॅटरसाठी तुम्ही फुल टॉस, अकूट टप्प्याचे बॉल, ओव्हर पिच इथे या मैदानावरती करू शकत नाहीये. आणि जर तुम्ही ते केलेत तर त्याचा फायदा किंबहुना त्याचा फटका तुमच्या संघाला आणि फायदा समोरच्या संघाला नक्कीच होऊ शकतोय. मागच्या बॉलवरती चौकार आल्या. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. आपण पाहतोय धावसंख्या 22च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 22. यावेळचा फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ द टुर्नामेंट. आणखीन एक कॅच आपण पाहतोय इथे ड्रॉप झालाय. 30 यार्ड सर्कल मधून आपण जर पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला, परंतु या चुका आहेत ना त्या तुम्ही मित्र म्हणेन सुधारा. यासिन सर नेहमी म्हणतात गलती करो गलती या करो, पर एक गलती बार बार मत करो, कारण त्या चुका आहेत ना तुम्हाला नेहमी पराभवाच्या छायेत नेत असतात. इथे आणखीन एक जीवदान केतनला दिलं, मी म्हणेन तिसरं जीवदान आहे त्याच्यासाठी. तेवीस धावा राहुल गावाती. 23. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूरवरच खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. हा पण जाम करायचं होतं या बॉलवरती, परंतु तो प्रयत्न फसलाय. म्हटलं जातं ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचा आहे, आणि तो फुटवर्क बॅटरकडे नव्हता आणि त्यामुळे हा बॉल डॉट चाललाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आता विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. बघा जर क्षेत्ररक्षक चुका करत असतील तर त्याचा दबाव आहे ना ज्यांनी चुकी केली त्याच्यावरती सुद्धा असतो, आणि इतर मैदानामध्ये जे 10 खेळाडू असतात त्यांच्यावरती सुद्धा असतो. त्यामुळे तोच दबाव इथे मात्र ऋषिकेशवरती होता. शेवटच्या बॉलवरती हलकीशी एज घेतली होती बॅटने बॉलने, परंतु तिथे ऋषिकेश यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जर पाहिली तर 23च्या घरात पोहोचली आहे. 23. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. येणार शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये इथे जर बॅटिंग करत असताना धावा जर जास्त बनवल्या केतनने तर कदाचित आणि कदाचित दृश्य या मॅचचं वेगळं असू शकतं. चला टॉस साठी यानंतर होणारा जो सामना आहे नांदेदेवी नांदेपाडा विपक्ष दिलदार बागदांडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती करतो टॉस साठी यायचा. 12 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रातील संपला आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 23 धावा राहुल गावाती लागल्यात. फिल्डिंगची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला अर्थातच गावदेवी जिराट संघाला की थोडंसं फास्ट घ्या, कारण वेळेत मध्ये सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आजचा, आणि जर आपण जर पाहिलं तर डे नाईट पहिल्यांदाच संकल्पना आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जिराट यांच्या वतीनं आपल्या समोर मांडण्यात आली आहे. इतर वेळेला आपण जर पाहिलं तर नाईट या स्पर्धा आपण पाहिल्यात, परंतु प्रथमतःच या मैदानावरची डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. 23 झाल्यात. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न इथे मात्र फसलाय. केतनच्या बॅटला या मॅच मध्ये चेंडूच लागत नाहीयेत असं काहीतरी म्हटलं जाऊ शकतं, कारण अकूट टप्प्याचे बॉल इथे डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी या मैदानावरती नंदन आहेत, परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं नाही तर इथे केतन चुका करतोय. अकूट टप्प्याचे बॉल अगदी त्याला हुलकावणी देत असताना सरळ चालत फिल्डरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल आलाय या षटकातील पहिलाच. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश आलाय, हे षटक महत्वाचं आहे. प्रथमेशचा हा बॉल आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाची चुकी, आणि त्या चुकीला माफी नाहीये. बुसकी फाटली, मासली गेली आहे. चौकार. चौकार आलाय पुन्हा एकदा. आता चुकी रितेश याच्या माध्यमातून झाली आहे.
धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना 27च्या घरात पोहोचली आहे. 27. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न. ऋषिकेश चेंडू खाली, आता चूक होणार नाही. फलंदाज आणखीन एक, केतन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर हर्षल मैदानामध्ये येतोय. हर्षद आला बॅटिंगसाठी. धावत संख्या 27 वरती पोहोचली आहे. षटकातील 3 बॉल मध्ये 4 आल्यात. प्रथमेशने तो चेंडू चांगला टाकला होता, परंतु रितेश याने चुकी केली आणि त्या चुकीचा फायदा समोरच्या संघाला 4 धावेने मिळाला. 27 वरती धावफलक पोहोचलं. 2 षटकांमध्ये 23 होत्या. आता येणारे 3 चेंडू, अजूनही या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील. 27 तर झाल्यात. फायटिंग टोटल उभी करायची असेल तर 30+ धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. यावेळचा बॉल ऑन साइड वरती कनेक्शन तितकंसं चांगलं आहे. क्षेत्ररक्षक अभय कवळे जो वरती चेंडू वरती येईल तदवरती इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या बदलते. 29 वरती जाऊन पोहोचते. 29. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता या पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती. यावेळचा बॉल ऑन साइड वरती हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच पकडली आहे. फलंदाज आणखीन एक, हर्षद मैदानाच्या बाहेर. चुकलं कुठे, जिथे बॅटर लांबूनच खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जोरावरती चेंडू कितीही दूर उडवू शकता, परंतु जर त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर मारायचं असेल ना, तर तितकंसं टायमिंग असणं गरजेचं आहे. तुमचं आय हँड कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. तुमच्या मनगटातली पॉवर ही सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर बॅटरच्या माध्यमातून चुकी झाली. अगदी चेंडूला ऑफ स्टंप वरतून खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न इथे बॅटरच्या अंगलटी ठरला. 29 धावा अजूनही धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील बाकी आहे. 29. 29 धावसंख्या धावफलकावरती. यावेळचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरचा बॉल ऑन साइड वरती जबरदस्ती खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक ऋषिकेश तिथे मात्र आपण पाहतोय अर्थातच ऋषिकेशच्या दिशेमध्ये हा थ्रो केला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि त्यानंतर आपण पाहतोय एक धाव सुद्धा इथे धावफलकावरती लागली आहे. रनआउट स्वरूपात आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर पडतील. 30 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 31चं आव्हान पुन्हा एकदा गावदेवी जिराट या संघासमोर उभं केलंय. डीजे धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये. आता या 31 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हे पुन्हा एकदा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती बदल करतोय आणि घेऊन चलतोय माझे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. ओव्हर टू यू.
धन्यवाद सुयश. विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ आयोजित भव्यदिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 2026 आज पहिला डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा डे फर्स्ट डे आपण पाहतोय आणि ज्यामध्ये दुसऱ्या फेरीतील एक सामना सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय जिथे 3 षटकांचा सामना आहे. सामना जिंकण्यासाठी आव्हान आहे गावदे झिराड या संघासमोर 31 धावांचं. 18 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र सामना रंगतदार होईल अशीच अपेक्षा आपण करतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहिलं तर विकेटची पडझड झाली. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या. ऋषिकेशच्या पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र धावांची संख्या कमी होत गेली. दुसऱ्या षटकात आदित्यच्या 8 धावा आल्या, त्यांनी एक विकेट प्राप्त केली. तर तिसऱ्या षटकात आपण पाहिलं 7 धावांचं कंजूस षटक, 2 विकेट ज्यात प्राप्त केल्या गेल्या प्रथमेशकडून. खऱ्या अर्थाने ते षटक म्हणजे या सामन्यातील टर्निंग पॉइंट षटक ठरू शकतील, कारण त्या षटकाने धावाही रोखल्या, विकेटही प्राप्त केल्या आणि मोठ्या धावसंख्येवर जाणाऱ्या संघाला कमी धावसंख्येवर किंबहुना कमी अंतर रोखलं गेलं, ते म्हणजेच गावदेवी झिराड या संघाकडून. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज अनुष आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण पाहतोय झिराडपाडा गावातील अष्टबल खेळाडू प्रतीक गावडे याच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार. होळी आपण मैदानाकडे जिथे आपण पाहतोय सेकंडला सुरुवात होते. 18 चेंडू 31 धावा. सामना बॅलन्स आहे म्हणेन दोन्ही संघांसाठी. पहिलं षटक खूप क्रुशियल असेल. पॉवरप्लेचं षटक आहे. या पॉवरप्लेच्या षटका पाहूया कशा प्रकारे धावा रोखल्या जातात किंवा कशा प्रकारे धावा जमवले जात आहेत. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. पहिलं षटक घेऊन अनुष आलेला आहे आणि स्ट्राईक वरती गावदेवी झिराड संघाचा मिस्टर 360 आदित्य खेडेकर आपण पाहतोय. ज्या फलंदाजाने ज्या खेळाडूंनी मागील सामन्यात प्रभावित केलं, अष्टबैलू खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्याचा मानकरी ठरला, तोच आदित्य स्ट्राईक वरती पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी 9 सेकंडवर ऋषिकेश पाटील. अनुष पंचांच्या डावीकडून राईट आर्म वरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला खेळायचं होतं. बॅटच्या आतली कडा घेत आपण पाहतोय चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला. निर्धाव चेंडू षटकाची सुरुवात होते. अनुषला आपण पाहिलं तर एक अष्टबैलू खेळाडू आहे. प्रमुख खेळाडूंपैकी एक. गावदेवी बामणसुरे संघाचा चांगली सुरुवात करण्यासाठी ओळखला जातो. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे अंतिम 5 चेंडू तो हाताळतोय. या चेंडूला लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या दिशेला, शेष त्याच्या मागे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे. जेव्हा पॉवर प्लेचं षटक असताना कशा प्रकारे चेंडूला लॉफ्ट करून खेळायचं ह्याचं उत्तम उदाहरण दिलं जात आहे. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आदित्य खेडेकरच्या बॅटमधून. मिस्टर 360 त्याला मी उद्गारलं, संबोधलं, कारण का तर चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. त्याच्या बॅटमधून येणारे आकर्षक फटके आपण नेहमीच पाहतो आणि या सामन्यात देखील एका चांगल्या स्ट्रोकने, एका चौकाने त्याने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली आणि संघाच्या धावसंख्येचं खातं देखील उघडलंय. 2 चेंडू अखेरीस धावांचा पाठलाग करताना 4 या धावसंख्येवरती गावदेवी झिराड हा संघ आपण पाहतोय. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय, कारण चौकार आल्यानंतर आता मात्र क्षेत्रक्षण बदलण्यास भाग पडल्या प्रतिस्पर्धी संघाला. आदित्यने या चेंडूला आपण पाहिलं तर हळूवार पण लॉफ्ट केलाय. चेंडूला अडवलं जाणार का? चेंडूला फील्ड केलं जाते बाउंड्रीच्या जवळ आणि जोपर्यंत फेक केली जाईल 2 धावा मिळत आहेत. खऱ्या अर्थाने पॉवरप्लेच्या षटकाचा ज्यावेळेस पॉवरप्लेचं रिस्ट्रिक्शन असतं त्याचा कशा प्रकारे फायदा उचलायचा ते दाखवलं जात आहे आदित्यकडून. धावसंख्या झालेली आहे 6 धावा.
3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. अनुषला इथे विकेट प्राप्त करावी लागेल, किंबहुना रोखावं लागेल. पण हे जे फलंदाज आपण पाहतोय ना, या फलंदाजांना आपण जास्त का रोखू शकत नाही. बराच वेळेला पाहिलंय चांगल्या चांगल्या गोलंदाज समोर धावा जमवताना या खेळाडूंना आपण पाहिलंय. त्यामुळे इथे या दोन फलंदाज रोखायचं असेल तर मात्र त्यांची विकेट प्राप्त करणं गरजेचं. इथे काय घडणार, पुन्हा धावा येणार की विकेटची प्राप्ती. इथे चेंडूला बेरकलं जातंय, नो लुक शॉट, मात्र प्रभावी फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 4 धावांसाठी वेलकम फॉर डीजे. बघा चेंडूला कशा प्रकारे पिकअप केलं, पिकअप स्ट्रोक आपण पाहतो. ऑफिसच्या बाहेरचा चेंडूला भिरकवलं जात आहे, दिशा दाखवली जाते आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाला दिशा दाखवल्या जात आहेत. धावा जमवल्या जातात आदित्य खेडेकर कडून. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा मिस्टर 360 का आदित्यला म्हणतं दाखवलं जात आहे. पुन्हा एक चौकार, सलग दुसरा चौकार. डीजेला संधी. रचलेला आहे त्याच्या विपरीत त्याची गोलंदाजी सुरू आहे आणि त्यामुळे फलंदाज मात्र जोमात आहे. इथे इथे मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवे, झेल टिपण्याची संधी आहे. कठीण चान्स होता, मात्र हा झेल टिपला जातोय आणि फलंदाज आदित्यच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद डीजे. धावसंख्या चांगली आपण पाहतोय, मात्र त्याचबरोबर काहीशी दृश्य लागावी, नजर लागावी असं घडलंय. कारण अंतिम चेंडू होती, जो फलंदाज चांगले स्ट्रोक खेळत होता तो फलंदाज मात्र बाद झालाय. अंतिम चेंडू ती विकेट प्राप्त केली अनुषने आणि त्याला खऱ्या अर्थाने चांगली साथ लाभली, ती म्हणजे क्षेत्रशिवाची. एक चांगली रनिंग कॅच, एक चांगला धावता झेल त्याने पकडला आणि पहिला क्रमांकाचा फलंदाज आदित्य खेडेकर बाद होऊन तंबूच्या आशाला माघारी परतलाय. न्यू बॅटर मनीषला पण पाहतोय. मागील सामन्यात मनीष होय ठरला नव्हता. मागील सामन्याचा आढावा आपण घेतला तर गावदेवी जिराट संघाकडून आदित्य आणि नितेशने चांगली फलंदाजी केली होती आणि एकेरी दुरी धावा घेत एक अँकर रोल निभावला होता, तो म्हणजेच ऋषिकेशने. हा सामना वेगळा आहे, सामन्यातील षटकांची संख्या कमी आणि आव्हान वेगळं आहे. त्यामुळे पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये जिथे 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 17 धावांची, तिथे कशा प्रकारे खेळ केला जातोय. 17 धावा जमवल्या जाणार की त्यापासून वंचित ठेवलं जाणार, कारण क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये वार पलटवार होत असतात. या षटकात पुन्हा धावांची गती वाढलेली आपण पाहणार की इथे धावांची गती रोखली जाणार, विकेटचं पतन होणार. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल. बघा गोलंदाजी क्रमामध्ये बदल केला जातोय आणि ॲज पर मॅच सिच्युएशन म्हणजे सामन्याची जी स्थिती आहे त्यानुसार गोलंदाजी फलंदाजी क्रमामध्ये बरेच संघ बदल करत असतात, तसाच एक बदल आपण पाहतोय. साहिल गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं तर गावदेवी बामणसुरे संघाकडून दुसरं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन स्ट्राईकवरती आहे फलंदाज ऋषिकेश पाटील. लो फुलटा चेंडू होता, चेंडूला दिशा दाखवलं, क्षेत्र तैनात आहे. आज आपण त्या ऋषीला पाहत नाही जो ऋषी नेहमीच मोठे स्ट्रोक खेळतो. अशा चेंडूवरती ऋषीच्या बॅटमधून मोठे हिट पाहायला मिळतात, मात्र दुखापतग्रस्त आहे मित्रांनो. मात्र खेळण्यासाठी जो जोश आहे आणि त्यानुसार संघासाठी खेळायचंय, प्रमुख खेळाडू आहे त्यानुसार तो मैदानात उतरलाय. मी कौतुक करेन त्याचं, कारण दुखापतग्रस्त असून देखील आपल्या संघासाठी एका लढवय्या वृत्तीने तो मैदानात उतरलेला आहे. स्ट्राईकवरती मनीषला पण पाहतोय. धावसंख्या पण पाहिली, 1 धावाने वाढले, धावसंख्या झालेली आहे 15 धावा. येथे फुल टच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर. षटकार डीजे.
फुलटॉस चेंडू मोठा प्रहार त्याला करता आला नाही, मात्र दुसरा फलंदाजाला तो फुल फिट आहे आणि त्याने फुलटॉस चेंडूवरती षटकार लावत आपण पाहतोय आपल्या खेळीला सुरुवात केली. मनीष स्ट्राईकवर धावसंख्या पण पाहतोय गावदेवी झिराड संघाची झालेली आहे 21 धावा. यावेळेस अजून एक मोठा फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, वन मोर बिग हिट, बॅक टू बॅक सिक्सेस, सेकंड इन रो, सलग दुसरा. दोन चेंडू देऊन षटकार होत. या सामन्यात निकाल आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज मनीष कडून. इथे षटकांची मालिका, सलग तिसरा षटकार आणि विनिंग स्ट्रोक देखील ठरू शकतो, कारण आता 4 धावांची आवश्यकता आहे की धावा रोखल्या जाणार, कमबॅक होणार. इथे दिशा बदलली जाते, काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, कारण पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करत असताना मागील 2 चेंडू 2 षटकार लागवले गेलेत. त्यामुळे गोलंदाज आता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी, राऊंड विकेट मारा करण्यासाठी आपण पाहतोय सज्ज झालाय. पहिला मारा राईट आर्म ओव्हर द विकेट, त्याचा आता राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना पाहूया तो धावा रोखणार की अजून एक आकर्षक फटका मनीषच्या बॅटमन पाहायला मिळणार. मनीषची चांगली सुरुवात झालेली आहे, मागील सामन्यात तो अपयशी ठरला, मात्र या सामन्यात तो कमबॅक करतोय, त्याला सूर गवसलाय. 2 चेंडू 2 षटकार त्याने लगावले आहेत, पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस फलंदाजाला फॉलो करणार चेंडू, जशाच्या बाहेर फलंदाज जातोय त्याला फॉलो करणार चेंडू टाकला जातोय, निर्धार चेंडूची सांगता होते. अजूनही 4 धावा जमवायच्या आहेत, 8 चेंडू 4 धावा. इथे धावा रोखत सामना अंतिम षटकात गोलंदाज साहिल घेऊन जाणार का, की या षटकातच सामन्याचा निकाल पाहायला मिळणार. गावदेवी झिराड संघ सध्या स्थितीत आपण पाहिलं तर या सामन्यात आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय. त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय, यालाच म्हणतात पुढच्या दाराला कडी आणि मागच्या दाराने चोरी होणं. फलंदाज बाद डीजे. जाऊन थेट यष्ट्यांचा वेध घेतला. जर या चेंडूला त्यांनी खेळलं असं कदाचित या चेंडू देखील मोठा स्ट्रोक मारता आला असता, लगवता आला असता, मात्र तो घडत नाहीये. फलंदाज इथे बाद झालाय मनीष, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गावदेवी झिराड संघाचा. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. या चेंडूत आलेला एक बहारदार हिट, विनिंग स्ट्रोक, विजयी फटका, षटकार. अशा प्रकारे सामना तब्बल 8 गडी आणि त्याचबरोबर 6 चेंडू राखून जिंकला येतो. म्हणजेच गावदेवी झिराड या संघाने अभिनंदन. गावदेवी झिराड संघाचं 2 सामने जिंकत या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय, तो म्हणजेच गावदेवी झिराड. दुसऱ्या बाजूला गावदेवी बामणसुरे संघ हार्डलक, सेकंड राऊंड मध्ये आपला संघाला इथे पराभूत व्हावं लागते. आपलं आव्हान दुसऱ्या फेरीत तिथे संपुष्टात येते. आपण इथे सहभाग घेतलात त्याबद्दल मंडळातर्फे आपले आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. या पुढील होणार सामना नांदेड नांदेपाडा विरुद्ध